नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं अश्विनीज मधुरवाणी या चॅनलवरती. आणि प्रेक्षकांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण ठरलं तर मग या मालिकेची डेली ट्विस्ट जे आहेत ते आपण पाहत असतो. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग म्हणजेच 29 मार्च या तारखेचा भाग आपण पाहत असतो. तर प्रेक्षकांनो, सुरुवातीला बघा सदाची अतिशय तब्येत ढासळलेली आहे आणि त्यावेळेस डॉक्टर त्याला जोरजोरात पंपिंग करतात, परंतु तो काही जाग येत नाही. आणि त्यावेळेस बघा इथे मैना जी आहे त्यालाही उठवण्याचा प्रयत्न करते, पण तरी देखील सदा उठत नाही. मग त्यावेळेस जोरजोरात छातीवर दाबल्यानंतर मग त्याला कुठं श्वास घेतला जातो आणि तो उठतो. मग त्यावेळेस बघा मैना म्हणते की माझा जीव अगदी गळ्यापाशी आला होता, बरं झालं तुम्हाला जाग आली. आणि त्यावेळेस बघा अर्जुन देखील अतिशय घाबरलेला असतो की काय होईल आणि काय नाही. मग यावेळेस बघा डॉक्टर सांगतात की त्यांना कफामुळे खूपच त्रास झालेला आहे आणि त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास झालेला आहे, श्वास घेता येत नव्हता. आणि यावेळेस तुम्हाला मी काही गोळ्या लिहून देतो, त्या गोळ्या प्लीज तुम्ही आणा. आणि माझ्याजवळ एक गोळी आहे ती मी त्यांना आत्ता द्यायला सांगतो. मग बघा त्यावेळेस ती गोळी देण्यासाठी ही सायली जी आहे ती पाणी घेऊन आणायला जाते आणि त्यावेळेस त्या ग्लास आणि प्लेटकडे पाहते तर असं वाटतं की खूप दिवस झाले यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि तो ग्लास देखील खूप घाणेरडा असतो. मग त्यावेळेस बघा इथे डॉक्टर सदाला दीर्घ श्वास घ्यायला सांगतात आणि त्यावेळेस बघा डॉक्टर अर्जुनला म्हणतात की यांना आत्ताच्या आत्ता या रूममधून हलवलं पाहिजे, कारण अशा दमट वातावरणामध्ये त्यांची अजूनच तब्येत ढासळण्याची शक्यता आहे. यावेळेस बघा इथे मैनावती म्हणते की डॉक्टर खरंच मी तुमची आभारी आहे, पण माझ्याकडे आता तुम्हाला पैसे देण्यासाठी नाही आहेत, पण जसे हळूहळू पैसे येतील तसे मी तुम्हाला देऊन टाकेल. असं म्हटल्यानंतर बघा इथे डॉक्टर म्हणतात की तुम्ही आभार माझे नाही तर या दोघांचे आभार मानायला पाहिजेत आणि माझ्या फीची तुम्ही काळजी करू नका, कारण त्यांनी फी माझी ऑलरेडी पे केलेली आहे. आता प्रेक्षकांनो बघा डॉक्टरांना सोडवण्यासाठी अर्जुन बाहेर जातो आणि त्यावेळेस मैनावती सदाला उठवते आणि सायली देखील उठवण्यासाठी मदत करते. आता प्रेक्षकांनो इथे सुभेदारांच्या घरात ही तन्वी रात्रीचंच अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये येते. त्यावेळेस ती दोघेही तिला तिथे दिसत नाहीत. मग त्यावेळेस ती अतिशय कावरी बावरी होती आणि हे दोघे जण आता कुठे गेले असतील असा विचार इथे तन्वीच्या डोक्यामध्ये येतो. आणि त्यावेळेस बघा ती म्हणते हे दोघे नाही आहेत, तोपर्यंत मी त्यांचा मोबाईल चेक करते. आणि त्यामुळे ती मोबाईल शोधण्यासाठी अतिशय अख्खं घर ती पालतं घालते, परंतु तिला काही मोबाईल सापडत नाही. मग त्यावेळेस तन्वी इथे स्वतःच्या मनात विचार करते की एवढ्या रात्रीचं हे दोघे कुठे गेले असतील आणि माझ्याबद्दल काही चौकशी करायला गेले असतील का. आता प्रेक्षकांनो बघा इथे सदा जो आहे तो सायलीची मनापासून आभारी मागतो आणि आभारी आहे असं म्हणतो. आता प्रेक्षकांना यावेळेस बघा इथे सायली ही सदाला गोळी देते आणि त्यावेळेस अर्जुन हा पाणी पाजतो आणि त्यावेळेस सदा अर्जुन आणि सायलीचे दोघांचेही आभार व्यक्त करतो. आता यावेळेस बघा सायली म्हणते की आपल्याला यांना आत्ताच्या आत्ता या रूममधून हलवलं पाहिजे. आणि त्यावेळेस बघा इथे अर्जुन म्हणतो की हो आपल्याला आत्ताच्या आत्ता त्यांना इथून घेऊन जायला पाहिजे. आणि त्यावेळेस इथे अर्जुन म्हणतो की हे बघा तुम्ही प्रियावर अवलंबून असाल, परंतु प्रिया ही अशी मुलगी आहे, एवढी सारथी मुलगी आहे की ती तिच्या स्वार्थाशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करणार नाही. मग यावेळेस बघा सदा म्हणतो की हो प्रियावर आम्ही आता अवलंबून नाही आहेत आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की ती आमच्याशी काहीही आम्हाला मदत करणार नाही. यावेळेस बघा मैनावती ते साईडला जाऊन कॉल करून प्रियाला सर्व काही कळवण्याचा विचार करते, पण तेवढ्यातच बघा सायली येते आणि त्यावेळेस तिचा मोबाईल हातातून विस्कावून घेते आणि ती म्हणते की तुम्हाला अजूनही असं वाटतंय का प्रिया इथे येईल आणि तुमची मदत करेल, तर असं अजिबात होणार नाही, कारण प्रियासारखी स्वार्थी मुलगी कोणच नाही आणि तुम्हाला ती काहीही मदत करणार नाही. त्यावेळेस बघा मैना म्हणते की नाही ती माझ्या पोटची मुलगी आहे आणि ती आम्हाला मदतच करणार, तुम्ही आज आहात पण उद्या नाही आहेत. यावेळेस बघा इथे सदा जो आहे तोही मैनाला समजावून सांगतो की आपल्याला यांच्याबरोबरच जायला पाहिजे आणि प्रियावर अवलंबून राहणं चालणार नाही. पण त्यावेळेस ही मान्यता इथे मैनाला नसते आणि त्यावेळेस ती म्हणते की नाही माझी पोरगी मला काही ना काही मदत करेल. आणि त्यावेळेस बघा अर्जुन देखील समजावून सांगतो, तो म्हणतो की प्रियासारखी घाणेरडी मुलगी कोण नाही आणि तिच्यासारखी स्वार्थी लालची मुलगी कोणच नाही. यावेळेस बघा अर्जुन म्हणतो की मी तुम्हाला एका ठिकाणी घेऊन जातो, त्या ठिकाणी तुम्ही सुरक्षित राहू शकता आणि जेव्हा तुम्ही प्रियाच्या हातात आहाल तर तुमच्या जीवाला धोका आहे. असं म्हटल्यानंतर बघा सदा ही मैनाला परत परत समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो की मैने तू काय एवढी चिडचिड करतेस आणि तुला खरंच वाटतंय का आपली मुलगी येऊन इथे आपल्याला मदत करेल. बघा त्यावेळेस इथे सायली म्हणते की तुमची मला माहिती आहे ती बबली सदाशिव लोखंडे आहे आणि त्यावेळेस या दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसतो. आणि त्यावेळेस बघा
इथे अर्जुन म्हणतो की तुम्हाला माहीतच नाही आम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी माहीत आहेत. आता प्रेक्षकांनो घरी बघा, तन्वी या दोघांना अर्जुन आणि सायलीच्या बद्दल भडकावून सांगते की ते दोघेही इथे नाही आहेत आणि ही खूप काळजीची गोष्ट आहे. त्यावेळेस बघा इथे प्रताप म्हणतात की काहीही काळजीची गोष्ट नाही आहे. आपल्याला माहिती आहे ना, सायली आणि अर्जुन रात्रीचं कधी कधी आईस्क्रीम खायला बाहेर पडतात किंवा त्यांना लॉंग ड्राईव्ह करण्याची देखील खूप हौस आहे आणि इच्छा असते. त्यामुळे कधी कधी ते लॉंग ड्राईव्हला सुद्धा रात्रीचं बाहेर पडतात. त्यामुळे एवढी काही काळजी करण्याची गरज नाही. आणि त्यावेळेस बघा इथे कल्पना म्हणते की जाऊ द्या, नको आपण इथे थांबायला, चला आपण झोपायला जाऊन, असं म्हटल्यानंतर ते निघणार. तेवढ्यातच बघा इथे प्रियाच्या डोक्यामध्ये विचार चालू होतो की मी एवढा आडाओरडा करून यांना पॅनिक करवायचं ठरवलं आणि जर हे पॅनिक झाले तर त्या दोघांना कॉल करतील आणि ते दोघे कुठे आहेत याची मला माहिती होईल. त्यामुळे मी एवढा काही आटापिटा करते, परंतु हे दोघे काही थांबायला तयार नाहीत. आणि त्यावेळेस बघा इथे प्रताप म्हणतो की प्रिया तूही जाऊन झोप जा, आम्ही सुद्धा झोपतो. आणि तेवढ्यात ते जायला निघतात. तेवढ्यातच बघा तन्वी इथे त्या दोघांनाही थांबते आणि म्हणते की थांबा बाबा, तुम्ही जाऊ नका, मला खूप काळजी वाटते, कारण अर्जुनने महिपतसारख्या माणसाशी वैर पत्करला आहे आणि ते काहीही करू शकतात. त्यावेळेस बघा इथे प्रताप देखील थोडासा घाबरल्यासारखा होतो. आणि इकडे सायलीने या दोघांना म्हणजेच सदा आणि मैनाला इकडे जिथे शांता राहत असते त्या रूममध्ये या दोघांना घेऊन आलेले असतात. आणि त्यावेळी बघा सायली ते शांताची आणि मैनावतीची ओळख करून देते. आणि त्यावेळेस ती म्हणते की तुम्ही तर यांना ओळखतच असाल, तीच आहे जिला तुम्ही तुमची बबली देऊन तिच्याकडनं पैसे घेतले होते. त्यावेळेस बघा इथे शांता म्हणते की हे कसं काय मला विसरतील, हे मला चांगलेच ओळखतात आणि मीही यांना चांगलेच ओळखते, हे दोघेही मला विसरले नसणार आहेत, असं इथे बघा शांता रागत बोलत असते. आणि त्यावेळेस इथे अर्जुन हा शांताला शांत बसण्यासाठी सांगतो आणि त्यावेळेस तो तिला शांत करतो. आणि बघा तेवढ्यातच एका मुलाला ते आतमध्ये बोलवतात आणि त्या मुलाला सायली सांगते की तुम्हाला काहीही लागलं तर यांना सांगायचं आणि तुम्हाला जी वस्तू पाहिजे ती तो आणून देईल, परंतु या घरातून कोणीही बाहेर पडायचं नाही, असं म्हटल्यानंतर इथे सर्वजण ठीक आहे असं म्हणतात. आणि त्यावेळेस बघा इथे मैनावती सायलीला मोबाईल मागते आणि त्यावेळेस सायली म्हणते की मोबाईल तुम्हाला भेटणार नाही, कारण मला माहिती आहे तुमचा अजूनही आमच्यावर विश्वास नाही आणि तुम्ही तुमच्या मुलीला फोन करणार, त्यामुळे मी तुम्हाला मोबाईल देणार नाही. आणि त्यावेळेस बघा इथे शांताजी असते, ती सांगते की मैना यांचं ऐक, हे आपलंच ह्याच्यामध्ये आपलंच भलं आहे, असं इथे शांता या दोघांनाही सांगण्याचा प्रयत्न करते. त्यावेळेस बघा इथे मैनावती म्हणते की आम्ही कोणालाही कॉल करत नाही. त्यावेळेस सायली म्हणते की मला माहिती आहे तुम्ही सदाच्या सांगण्यावरूनच इथे आला आहात, त्यामुळे तू कॉल करणार हे मला माहिती आहे. आणि त्यावेळेस बघा इथे शांताबाई या दोघांनाही समजवण्याचा प्रयत्न करते. आणि त्यावेळेस बघा सदा देखील मैनाला म्हणतो की अगं महिने, तिला फोन करून काय करायचं आपल्याला, ती काही आपल्याला काहीही देणार नाही. आणि त्यावेळेस बघा इथे मैनावती म्हणते की ती माझ्या पोटची मुलगी आहे, ती आपल्याला मदत करणार म्हणजे करणार आणि तिच्याशिवाय आपल्याला कोणीही मदत करणार नाही. माझी मुलगी एवढीही लालची नाही आणि एवढीही बेईमानी नाही. बघा त्यावेळेस मग सदा तिलाही समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि तो म्हणतो की मी एवढंही मरायच्या ठेपेलं होतो, त्यावेळेस तिने आपल्याला वाचवला का. त्यावेळेस बघा मैनावती म्हणते ते काही का असना, परंतु प्रिया हीच आपल्याला वाचवेल आणि ती आपल्याला पैसे देत राहील, नाहीतर आपल्या हाताला काहीही लागणार नाही. बघा मग त्यावेळेस सायली म्हणते की प्रेक्षकांनो, सायली इथे म्हणत असते की मला फक्त तुम्ही दोघे जण उद्याचा दिवस द्या, उद्याच्या उद्या जर मी तिचा खरा चेहरा तुमच्या समोर नाही आणला तर मला सांगा आणि तुम्हाला उद्या कळेल की ती तुम्ही जरी मेलात तर तिला फरक पडतो की नाही, किंवा तुमच्या असण्याने नसण्याने तिला काही फरक पडणार आहे का नाही, हे तुम्हाला मी दाखवून देईल. आता प्रेक्षकांनो इथे घरी बघा तन्वीने इथे सर्वांना म्हणजे या प्रताप आणि कल्पनाला घाबरल्यानंतर हे दोघे जणही कॉल करण्यासाठी तयार होतात. आणि त्यावेळेस बघा इथे तन्वी त्यांना म्हणते की हां कॉल करा आणि स्पीकरवर टाका. मग त्याच वेळेस बघा प्रताप इथे तन्वीला म्हणतात की तन्वी, त्या दोघांच्या बद्दलची तुझी काळजी पाहून खरंच मला भारी वाटलं आणि खरंच मला तुझ्याबद्दल खूप छान वाटते, असं म्हटल्यानंतर इथे कल्पना देखील म्हणते की बरं झालं तू आम्हाला सांगून ठेवलंस की ते दोघे घरात नाहीत आणि खरंच थँक्यू बरं का, आणि तुझी त्या दोघांबद्दलची काळजी पाहून मला देखील भरून आलं. आता प्रेक्षकांनो बघा इथे प्रताप जो आहे तो अर्जुनला कॉल करत असतो आणि त्याच वेळेस कल्पना ही मोबाईल
स्पीकरवर आहे आणि तन्वी आमच्या समोर आहे असा मेसेज इथे सायलीला सेंड करते. आता प्रेक्षकांनो इथे जसं सायलीने सांगितल्याप्रमाणे इथे जी मैना आहे ती होकार देते आणि ती म्हणते की तुम्हाला मी फक्त 24 तास देते. त्या 24 तासात माझ्या मुलीचा जो खरा चेहरा आहे तो आमच्यापुढे आणा आणि जर तुम्ही हारला तर तू काय करशील ग असं म्हटल्यानंतर बघा इथे सायली म्हणते की जर मी हारले तर मी तुम्हाला माझ्या कैदेतून मुक्त करेन आणि तुम्हाला काय करायचे ते करा. तुम्ही मग हे सगळं जाऊन प्रियाला देखील सांगायला तयार आहात. मग यावेळेस बघा एवढ्यातच अर्जुनला डॅडचा कॉल येतो आणि त्यावेळेस मग अर्जुन म्हणतो की सायली तू यांच्याशी बोल, मी आत्ता डॅडचा कॉल घेऊन येतो. आणि तेवढ्यातच बघा इथे डॅड इकडनं कॉल करत असतात आणि त्यावेळेस मग परत लगेचच सायलीलाही मेसेज येतो आणि त्या मेसेजवरती बघा प्रेक्षकांनो असं लिहिलेलं असतं की कल्पनाने तो मेसेज केलेला असतो आणि त्याच्यावर मोबाईल स्पीकरवर आहे आणि तन्वी आमच्या समोर आहे असं लिहिलेलं असतं. आता प्रेक्षकांनो इथे बघा सायलीला शांत आहे, ती म्हणते की तू जिंकणार आहेस आणि त्या बबलीचा खरा चेहरा जो आहे तूच यांच्यासमोर आणू शकशील. आणि ते बघा प्रेक्षकांनो सायलीनं तो मेसेज बघितल्यानंतर ती लगेच गडबडीने अर्जुनकडे जाते आणि यावेळेस अर्जुन हा कॉल रिसीव करतो आणि त्यावेळेस डॅड त्याच्याशी बोलत असतात आणि त्यावेळेस अर्जुन म्हणतो की हां बोला डॅड. यावेळेस मग डॅड जे आहेत म्हणजेच प्रताप म्हणतात की अरे अर्जुन तुम्ही दोघे कुठे गेला, तिथे तन्वीला खूप तुमची काळजी लागली आहे आणि ती तुमच्या रूममध्ये जाऊन चेक करून आली तर तेव्हा तिनं बघितलं की तुम्ही दोघेही घरात नाही आहात. आणि त्यावेळेस बघा अर्जुन कुठे आहे हे सत्य सांगायला जातो. तेवढ्यातच सायली बाहेर येते आणि त्यावेळेस ती मेसेज दाखवते. अर्जुन मेसेज वाचतो आणि नंतर मग अर्जुन म्हणतो की अहो डॅडी ते सायलीला आईस्क्रीम खावीशी वाटली होती आणि त्यामुळे आम्ही बाहेर आलो होतो आईस्क्रीम खाण्यासाठी. मी सांगत होतो खूप वेळ झाला तरीही सायलीनं ऐकलं नाही आणि म्हणून आम्ही आईस्क्रीम खाण्यासाठी बाहेर आलो. मग त्यावेळेस बघा प्रताप म्हणतात की बरं ठीक आहे आणि यावेळेस लगेचच कल्पना जी आहे ती म्हणते की अरे खूप वेळ झालं तुम्ही बाहेर गेलायत, आता झालं असेल तर लवकर घरी या. असं म्हटल्यानंतर बघा इकडे सायली जी आहे ती म्हणते की काय हो बा तन्वी पण आमच्या रूममध्ये कसं काय गेली होती. मग त्यावेळेस बघा तन्वी म्हणते की अरे नाही अर्जुन मी सहजच गेले होते, तुम्हाला पाणी आहे की नाही ते पाहण्यासाठी गेले होते. आणि त्यावेळेस बघा नंतर या दोघांचा कॉल कट झाल्यानंतर मग सायली जी आहे ती अर्जुनला म्हणते की बघा प्रिया किती हुशार आहे, आपण दोघे कुठे आहोत हे माहीत करून घेण्यासाठी तिने डॅड आणि मम्माला कॉल करायला लावला. आणि तिकडे बघा कल्पना जी आहे ती पाण्याचा जग अर्जुनच्या रूममध्ये ठेवायला जाते आणि ते वरती जातात. मग यावेळेस प्रियाच्या डोक्यात मात्र विचार चालू असतो की एवढं सर्व करूनही हाती काहीच लागलेलं नाही आहे आणि मी एवढा आरडाओरडा करूनही माझा काहीही फायदा झाला नाही. आणि त्यावेळेस ती म्हणते की कल्पी आणि प्रतापशी हे दोघं तर खोटं बोलणार नाहीत, म्हणजे हे नक्कीच आईस्क्रीम खायला गेले असतील. यावेळेस बघा अर्जुन इथे म्हणतो की प्रिया तिथे समोर होती आणि तिनेच कॉल करायला लावला. मग यावेळेस सायली म्हणते की अहो प्रिया बघा किती हुशार आहे, तिनं मुद्दाम आपल्याला कॉल करण्यासाठी आईबाबांना सांगितलं आणि त्यांना पॅनिक केलं. मग यावेळेस बघा प्रेक्षकांनो इथे अर्जुन म्हणतो की बरं ते सोड, आता या मैनावतीचं काय, तिला तर तू चॅलेंज देऊन ठेवलंस आणि त्यावेळेस मग एका दिवसात तुझ्या सापळ्यामध्ये तन्वी अडकेल का. त्यावेळेस बघा सायली म्हणते की ती माझ्या सापळ्यात नाही पण सायली 2.0च्या सापळ्यात नक्कीच अडकेल. आणि त्यावेळेस ती म्हणते की बघा मी उद्याच्या उद्या तन्वीचा खरा चेहरा जो आहे तो मैना आणि सदावतीच्या समोर आणेन. आता प्रेक्षकांनो पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत की गुढीपाडव्याची जय्यत तयारी जी आहे ती सुभेदारांच्या घरी आहे आणि त्याच वेळेस बघा इथे सायली खरा चेहरा म्हणजेच तन्वीचा खरा चेहरा सदा मैनाच्या समोर आणण्यासाठी ती खूप एक्साइट असते. आणि त्यावेळेस बघा तिला तन्वीच्या गळ्यावरती तो भाजलेला डाग आहे तो दिसतो आणि त्यावेळेस अर्जुन म्हणतो की म्हणजे वंदना जाधव जे काही सांगते ते सगळं काही खरं होतं आणि तन्वी ही प्रिया ही तन्वी नाही हे साबित करण्यासाठी हा खूप मोठा पुरावा आपल्या हाती लागलेला आहे. तर प्रेक्षकांनो उद्याचा भाग पाहायला अजिबात विसरू नका. आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा आणि ठरलं तर मग ही मालिका पाहण्यासाठी आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.